पार्सल जाणार होतं, संपत आलंय आजची, तू घेऊन ये म्हणतोय जर्मनीला. आणि मी हेमाताई काल पार्सल मुलाला लावणार होते, विचारलं पण ते पार्सल मधनं जात नाहीये. म्हणजे काय आहे की एवढं ते न्यूट्रिशन पॉवरफुल आहे. आणि त्या न्यूट्रिशनची माहिती घेऊन यायला लागलेत. विजय शेटे सर जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण शेटे सरांसाठी. योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत आणि मस्त पैकी काही ऐकलाच नाही तर औषधं पण देतात, केमिस्ट आहेत. ओके, कंटिन्यू मला शेटे सर तुम्ही. पोस्ट करा मला पोस्ट आणि करा. काय आणि नवीन कुठनं दुसऱ्या डिव्हाइस वर आला केलं होतं ना. यस, एकच मिनिट सुमित सर त्यांना पोस्ट करते, मग म्यूट करा म्यूट. येस अनम्यूट करा सर. ताई डबल डिव्हाइस वर पण कोण असतील तर सिंगल वर या, कारण क्लोज व्हायला लागली मीटिंग. हा, एकाच घरात दोन दोन डिव्हाइस वर जर कोण असाल तर जरा सिंगल वर या. क्लब वर पण दोन दोन तीन तीन लावून ठेवला असाल तर एकच लावा. कारण सगळ्यांच्या घरात एकतर मुलं आहेत, नाहीतर एकतर नातू आहेत. ओके, हे बघा आमचं कसं बसलं इथं. हे बघा पुढं त्याला जरा नोट्स दाखवा, घेत बसतोय आणि नोट्स त्याला घेत. दाखवा की जरा, त्याला दाखवा आज हा, डायलॉग तिथंच आहे. त्यालाच दाखवायला शेटे सर बघा. येस, आणि तो एक मी कौतुक काय माहितीये काय, अहो तो आता शेटे सर काय बोलणार ते नोट्स घेतोय तो सगळं. एवढं नोट्स भारी काढत असतोय. आता काय काढतोय आणि काय त्याचं इंग्लिश मला तर काही कळत नाही. आजी टाकत्या मला, पण त्यांची ती रनिंग लिपी काय लक्षात येत नाही. पण जबरदस्त नेक्स्ट जनरेशन केवढे हेल्दी आहे आणि सगळ्यात 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 नंबर घेतोय. त्याच्या आईचा एक्सपिरियन्स नंतर देणार आहे, आता नाही. जरा जरा तो अजून एक वेगळा ही विषय आहे आणि त्या वेळेला देऊ आपण. ओके, चलो कंटिन्यू शेट्टी सर. येस, त्याला बघा तुम्ही आता बघितलं ना, तो डायनो बॉय आहे, डायनो बॉय. ते लहान मुलांच्या अँगलला आता जे आज दर गुरुवारी जे फ्युल इन्फॉर्मेशन आहे ना, ते लहान मुलांच्या अँगलला आहे. तर आपले जे कंपनीचे जे आहेत ना न्यूट्रिशन आहेत, तर ते वेगवेगळे कॅटेगरी आहेत. त्याच्यात त्याला डायजेस्टिव्ह हेल्थ, हार्ट हेल्थ, एनर्जीच्या अँगलला आहे, वेट लॉसच्या अँगलला आहे. तर हे कुठल्या प्रकारचं मेडिसिन नाही आहे, लक्षात घ्या. नवीन कोण लोक असतील तर हे न्यूट्रिशन आहे. पोषक तत्व आपल्याला जे मिळत नाही आहारातनं, ते त्यातनं तुम्हाला सगळं मिळतं. तर तसं किड्स न्यूट्रिशन लहान मुलांच्या अँगलनं लक्षात आलं तर ते आजचं आहे डायनो शेक. तर आता आमचा नेहमीप्रमाणे हिंदीमधला डायलॉग आहे, जो बीबी से करे प्यार वो प्रेस्टीज से कैसे करे इनकार. मी तर माझ्या बायकोला प्रेम करतो, हा. प्रेस्टीज ब्रिस्टीज माझ्याकडे आहे, कुकर बिक्कर माझ्याकडे आहे. जो बच्चों से करे प्यार वो डायनो शेक से कैसे करे इनकार. मग तुम्ही तुमच्या नातू नातवंडांच्यावर मुलावर प्रेम करत नाही काय, मग करता का नाही, मग डायनो शेकला तुम्हाला इन्कार करता येणार नाही. चला तर आजचं इन्फॉर्मेशन डायनो शेक. आपण मुलांना बघा दुधातून काहीतरी देत असतो, देता का नाही. मग तुम्ही काय देता, बोर्नविटा वगैरे देता का नाही. मी त्याच्याबद्दल पण काय की तुम्हाला शेवटी सांगणार आहे. प्रमाणे आजचं जे फुल इन्फॉर्मेशन आहे त्याची माहिती. तर हे डायनो शेक लक्षात आलं तर त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामधले इन्ग्रेडियंट जे आहेत की नाही, तर मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतं, गुड कोलेस्ट्रॉल 2.40 मिलीग्रॅम. व्हिटॅमिन ए असतं 300 मायक्रो मिलीग्रॅम. काय काय असतं बघा, तुम्हाला ह्याच्यातनं पहिला इन्ग्रेडियंट सांगतो, मग लक्षात येईल. 300 मायक्रो मिलीग्रॅम तुम्हाला व्हिटॅमिन ए असतं. व्हिटॅमिन सी असतं 15 मिलीग्रॅम. व्हिटॅमिन डी आहे 2.25 मायक्रो मिलीग्रॅम. मायक्रो मिलीग्रॅम म्हणजे मिलीग्रॅम पेक्षा कमी. लक्षात आलं, 2.25 मायक्रो मिलीग्रॅम. आता हा डायनोशेकचा जो फॉर्म्युला आहे की नाही, तर तो मुलांच्या अँगलने डिझाईन आहे. 2 वर्षापासून पुढं लक्षात आलं 12 वर्षापर्यंत. तर त्या मुलांना जे काही न्यूट्रिशन पाहिजे आहे, पोषक तत्व, तर त्या अँगलनं त्या सायंटिस्ट लोकांनी काय केलं, ते डायटिशियन डॉक्टर लोकांनी ते डिझाईन केलेलं आहे. तर व्हिटॅमिन डी 2.25 मायक्रो मिलीग्रॅम. व्हिटॅमिन ई 3 मिलीग्रॅम, 3 मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई. नियासिन 5 मिलीग्रॅम. व्हिटॅमिन B5 1.63 मिलीग्रॅम. व्हिटॅमिन B6 10.45 मिलीग्रॅम. B1 0.38 मिलीग्रॅम. फोलिक ऍसिड 30 मायक्रो मिलीग्रॅम. नंतर बायोटीन 8 मायक्रो मिलीग्रॅम. व्हिटॅमिन B12 0.70 मायक्रो मिलीग्रॅम. रुबाफॉल्विन 0.43 मिलीग्रॅम. व्हिटॅमिन के 7 मायक्रो मिलीग्रॅम. कॅल्शियम त्याच्यामध्ये आहे 155 मिलीग्रॅम कॅल्शियम. आयर्न 4.50 मिलीग्रॅम. आयोडीन 42 मायक्रो मिलीग्रॅम. क्रोमियम 9 मायक्रो मिलीग्रॅम. क्रोमियम. पोटॅशियम 280 मिलीग्रॅम.
कॅल्शियम कॅसिनेट, हे कॅल्शियम कॅसिनेट बद्दल मी तुम्हाला विशेष सांगणार आहे. आता कॅल्शियम कॅसिनेट किती आहे बघा, त्याच्यात 5.36 ग्रॅम आहे, 5.36 ग्रॅम. याचं का कॅल्शियम कॅसिनेट घातलंय त्याचे सायंटिफिक मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. आणि सोया प्रोटीन आयसोलेट, लक्षात आलं, त्याच्यापासून हे ब्लेंड तयार केलेलं आहे. आता याच्यामध्ये कसं असतंय, स्टोरेज करतो की नाही आपण तयार केलेलं कंपनी, नाही की नाही, तर त्याला काहीतरी कालावधी असतो 2 वर्षाचा वगैरे. तर ते स्टोरेज केल्यानंतर त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स थोडे कमी होत असतात. तर त्याच्यामुळे ते टाकताना त्याच्यामध्ये थोडे जादा टाकलेले असतात. त्याला काय म्हणतात, लॉस ऑन स्टोरेज. लक्षात आलं, स्टोरेज केल्यामुळे त्याच्यातली तीव्रता थोडी कमी होत असते. त्यामुळे टाकतानाच कंपनीने त्याच्यामध्ये थोडे जादा टाकलेले असतात, की स्टोरेज केल्यामुळे ते त्यातलं कमी ते होत नाही. आता आपल्याला बघा, हे मुलांच्या अँगलनं जे आहे की नाही, विटॅमिन्स, मिनरल्स वगैरे, तर हे मिळत नसतात. तुम्ही आता मुलांना काय देता बघा. प्रत्येक जण तुमच्या मुलांना, नातू-नातवंडांना आहारातनं काय-काय देता बघा. नको ते पदार्थ खातात. किती अनहेल्दी, आता मी ते काय सांगत बसत नाही. ते काय अनहेल्दी मुलं खातात. लक्षात आलं? मुलांची वाढ बघा, मुलांच्या तक्रारी बघा किती वाढत निघालेत. आता सोमवारपासून जी व्याख्यानमाला चालू होते त्याच्यात मुलांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा एक टॉपिक आहे, मुलांचं आरोग्य. लक्षात आलं? तिथं सगळं ते उहापोह होईल त्याबाबत. तर इथं मुलांचं अनहेल्दी लाईफस्टाईल, खाणं-पिणं सगळं होत निघालंय. लक्षात आलं? तर हे जर आपण मुलांना जर दिलं की नाही, 2 स्कूप द्यायचे, 2 स्कूप. 21 ग्रॅम तुम्हाला जाते पावडर त्याच्यातनं. 240 एम-एल पाण्यातनं पण चालतं, दुधातनं पण चालतं. आपण जो शेक करतो की नाही पाण्यातनं, तसं पाण्यामध्ये पण चालतं. आणि दुधामध्ये आपण आता काहीतरी पावडर घालून तुम्ही देता की नाही, बोर्नव्हिटा वगैरे किंवा काय, तर तसं कोमट दुधातनं सुद्धा दिलं तर चालतं, किंवा दुधातला शेक सुद्धा चालतो. लक्षात आलं? तर ते कुठल्याही फॉर्मॅटमध्ये. तर ते 2 वेळा जर मुलांना दिलं, लक्षात आलं, तर मुलांच्या वाढीसाठी जे काही लागणार आहे, हे व्हिटॅमिन्स, मिनरल्स वगैरे जे आहेत की नाही, जे बॉडी तयार करू शकत नाही, इसेन्शियल म्हणतो आपण त्याला. तर हे व्यवस्थित तुम्हाला जर हे मुलांना रोज जर द्यायला लागला की नाही, तर मुलांची जी वाढ आहे, ग्रोथ, मुलांना वाढ होत असताना की नाही, बॉडी जे असते की नाही, ती अॅनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम आणि अॅनाबॉलिझम 2 हे असतात मेटाबॉलिझममध्ये. अॅनाबॉलिझम म्हणजे होत असतं, वाढ होत असते, वाढ. मसल्स वाढत असतात, रक्त वाढत असतं, सगळं बॉडी वाढत असते, उंची वाढत असते. तर तिथं काय होत असतं, अॅनाबॉलिझम जादा असतं. वय वाढेल तसं की नाही, आपलं बघा वय वाढत जाते की नाही, तिथं कॅटाबॉलिझम जास्त असतं, ऱ्हास होत असतो, कमी होत असतं. तुमचे स्नायू, तुमचं रक्त हे कमी होत असतं. लक्षात आलं? तर इथं बॉडी वय वाढत असताना अॅनाबॉलिझम मोडमध्ये असते. मग तिथं अॅनाबॉलिझम मोडमध्ये असताना हे सगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स, प्रोटीन वगैरे जर मिळत नसेल मुलांना, मग हे काय सगळे मुलं डायनोसॉर घेतात, त्यामुळे त्या मुलांची पण वाढ होतेच की नाही होते. पण ती कमी मुलांची जी आयक्यू असतो बघा, लक्षात आलं, तर तो एक प्रॉपर ग्रोथ जो झाला पाहिजे तो होत नाही. बघा आता मुलांच्या तक्रारी बघा, इम्युनिटी किती कमी आहे, रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. जरा हवा बदलली, जरा पाणी बदललं, व्हायरल इन्फेक्शन. प्रत्येक जण बघा, तुम्ही तुमच्या लहान मुलांना किती काय-काय प्रॉब्लेम होतात. सर्दी, अमुक-तमुक वगैरे हे ते. तर याचं कारण काय? तर लॅक ऑफ न्यूट्रिशन डिफिशियन्सी. हे व्हिटॅमिन्स, मिनरल्स. मग मी तुम्हाला आता केवढे पाढे वाचल्यासारखं वाचून दाखवलं. हे जर मुलांना रोज तुम्ही द्यायला लागला, की जे तुमच्या आत्ता जे देतात त्या आहारातनं, कारण का हे आम्ही नेहमी सांगतो ना, इकडे जमिनीमध्ये ऱ्हास होत निघालाय, पोषक तत्व काही राहिलेले नाही आहेत. तर ते त्याच्यामुळे तुम्हाला मुलांना जरी काय आपण देत असला काय, तरी त्याच्यात जमिनीत काय नाही, तर त्याच्यात कुठलं काय आलंय. आणि म्हणून हे जर आपण द्यायला लागलो तर वेल बॅलन्समध्ये त्या मुलांना सगळे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन वगैरे त्या ठिकाणी जातं. लक्षात आलं? 30 हे ओपन केल्यानंतर आहे की नाही 30 दिवसात संपवायचं. म्हणजे ओपन केला डबा आणि 2 महिने वापरत बसलोय असं नाही आहे. कारण का ते हवेच्या संपर्कात येतं का नाही, तर त्या 30 दिवसात ते वापरून संपवायचं असतं. लक्षात आलं? 2 फ्लेवरमध्ये येतं. जे कंपनीने इथं जेबीचा पण विचार केलाय. स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये. हे 2 फ्लेवर मुलांना जास्त काय करत असतात, ते आवडत असतात. तर इथं मुलांच्या 2 वर्ष ते 12 वर्षापर्यंत मी तुम्हाला सांगितलं, प्रोटीन व्यवस्थित जातं, बौद्धिक वाढ होण्यासाठी सगळीकडे तुम्हाला त्या तुमची शारीरिक वाढ, उंची वाढताना सुद्धा उपयोग होतो सगळीकडं. लक्षात आलं? आता हे कॉम्बिनेशन जे आहे की नाही, तर तुम्हाला आता मी सांगितलं, तर त्याच्यामध्ये कॅल्शियम कॅसिनेट सांगितलं बघा 5.45 मिलीग्रॅम. आता हे कॅल्शियम कॅसिनेटचा उपयोग त्याच्यामध्ये, आता बघा आपल्याला लोकांना काय असते, की हे कुणी तयार केलं, कुणी तयार केलं? त्याच्यामध्ये 350च्या वर सायंटिस्ट वेगळे, डॉक्टर वेगळे, डायटिशियन वेगळे. म्हणजे आपल्याला कुणाला काय की नाही इथे डोकं चालवायची किंवा शंका घ्यायचं काही कारण नाही आहे. हे कुणी तयार केलं असेल, तर इथंच या सगळ्या लोकांचं त्याच्यात त्यांनी ब्रेन वापरलाय. तर इथं रिसर्च आहे कॅल्शियम कॅसिनेटचा उपयोग का आहे? तर आता काय असतंय, कॅल्शियम प्रोटीनमध्ये असतात. आता अमायनो ॲसिड असतात बघा, अमायनो ॲसिड.
तर प्रोटीन मध्ये असतात. लक्षात आलं? तर ते प्रोटीन मधले अमायनो ऍसिड रिलीज होण्यासाठी, लक्षात आलं, त्या प्रोटीन मध्ये अमायनो ऍसिड असतात. प्रोटीन म्हणजे अमायनो ऍसिड. तर ते रिलीज व्हायला पाहिजेत. बाहेर पडले पाहिजेत त्या ह्याच्यातनं. लक्षात आलं? मग तुम्हाला ते डायजेशन होणार, मग त्याचं ऍब्सॉर्ब होणार. मग ते रिलीज होण्यासाठी कॅल्शियम कॅसिनेट जर असेल, आता इथं प्रोटीन आहे की नाही त्याच्यात, तर हे कॅल्शियम कॅसिनेट इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम कॅसिनेट, ते प्रोटीन मधलं जे अमायनो ऍसिड जे असतात, तर ते काय होतात, ते रिलीज होतात, त्यातनं बाहेर पडतात. आणि मग काय होतं, की तुम्हाला ते डायजेस्ट होतात आणि ऍब्सॉर्ब होतं. पहिला तुम्हाला पचन झालं पाहिजे. पचलं तर ऍब्सॉर्प्शन. मग ते रिलीज व्हायला पाहिजे. ते अमायनो ऍसिड त्यातनं बाहेर पडले पाहिजेत. लक्षात आलं? आणि मग ते जर बाहेर पडले नाहीत, तर तुम्हाला ते पचत नाही. मग त्याचं डायजेशन होत नाही, ऍब्सॉर्ब होत नाही. आणि म्हणून कॅल्शियम कॅसिनेटचं विशेषतः काय तर ते प्रोटीन मधला अमायनो ऍसिड रिलीज होण्यासाठी. मग आहे का नाही रिसर्च? आपण काहीतरी घालतो, काहीतरी मुलांना हलवून काहीतरी देतो बघा. तर असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये बघा आता क्रोमियम आहे. आता क्रोमियम असतं की नाही, तर त्याच्यामध्ये आपण सांगतो बघा इकडे डायबिटीजमध्ये, तर तुम्हाला तिथे इन्शुलिन इन प्रेझेन्स ऑफ क्रोमियम, तुमच्या रक्तातली साखर पेशीमध्ये ढकलायची असते. तर ते क्रोमियम जर असेल की नाही, तर ते पेशीचे दरवाजे उघडतात. लक्षात आलं? आणि मग त्या पेशीमध्ये आत काय जातं, साखर, ग्लुकोज आत जात असतं. म्हणजे तिथं सुद्धा इथं इन्शुलिनच्या पेशीमध्ये जाण्यासाठी साखर, तर तिथं ग्लुकोज म्हणजे, तर ते आत जाण्यासाठी क्रोमियम त्याच्यामध्ये आहे. हे असं म्हणजे मी एक 2-3 तुमचं ह्याचं सांगितलं. तर हे सगळे जे प्रॉडक्ट हे आहेत की नाही, त्याच्यात कॅल्शियम, अमुक-तमुक, हे सगळं त्यांना व्हिटॅमिन्स मी आता केवढं सांगितलं. लक्षात आलं? त्याच्यामध्ये बायोटीन, बी व्हिटॅमिनची केवढी सीरीज त्याच्यामध्ये आहे. लक्षात आलं? आयोडीन त्याच्यामध्ये आहे, पोटॅशियम आहे. म्हणजे सगळ्या बॉडीचं फंक्शन जे असतं की नाही, ते आपल्या पेशीनं काय पाहिजे, सेल्युलर न्यूट्रिशन, सेल्सना काय पाहिजे, पेशीनं काय पाहिजे. लक्षात आलं? तर ते जर आपण मुलांना दिलं की नाही, तर मुलांचं आरोग्य बिघडणार नाही. लक्षात घ्या. आता आपल्याला बघा मुलांना आपण तुम्ही देता की नाही, मुलांचं आरोग्य बिघडत असतं की नाही, तर हे अनहेल्दी पदार्थ असतात. हे तुम्ही जे काय देता किंवा काय, तर ते अनहेल्दी साखरयुक्त पदार्थ मुलांना दिले जातात. चॉकलेट बघा, कॅडबरी वगैरे असतात की नाही, तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. तर त्याच्यामुळे मुलांचं आरोग्य बिघडत असतं. आणि मग काय होतं, तुम्ही किती जरी काय टॉनिक जरी दिला डॉक्टरने दिलेलं, तर ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स ॲब्सॉर्ब होत नसतात ड्यू टू शुगर. लक्षात आलं? आणि हे आपण लहान मुलांना बघा काय पण देताना कॅडबरी आपणच देतो. 5 स्टार देतो किंवा तुम्ही काय आणखीन चॉकलेट देता किंवा काय देता. तर ह्याच्यामध्ये काय होतं, की आता आता इकडे तुम्ही चॉकलेट अमुक-तमुक द्यायला लागलाय आणि मुलं इकडे हे डायनो शेक घेत असले, तर काय होतं, तर ते व्हिटॅमिन्स, मिनरल्स ॲब्सॉर्ब होत नाहीत. लक्षात आलं काय? आणि म्हणून इथं तुम्ही विथ नॉलेज स्वतःची फॅमिलीच्या गाईडन्स खाली तुम्ही काम करा. तर याचा परफेक्ट तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे इथं उपयोग झालेला त्या ठिकाणी दिसून येईल. लक्षात आलं? तर आपल्याला वयस्क लोकांना बघा आपण इथं काय करतो, वयस्क लोकांना प्रोटीन तिकडे डायजेस्ट होत नाही. होत नाही की नाही, तर तिथं पर्सनलाइज प्रोटीन पावडर कट करतो. तर तिथं हे डायनो शेक त्यांच्यामध्ये टाकला जातो. वयस्क लोकांना कसं होतं, प्रोटीन पचताना थोडं अ, अ, अपचन होण्याची शक्यता असते आणि म्हणून त्यांना काय केलं जातं, तिकडे डायनो शेक आम्ही तिथं वयस्क लोकांना सजेस्ट करतो. म्हणजे तिकडे सुद्धा त्याचा उपयोग झालेला असा दिसून येतो. तर हे मुलांच्या अँगल नाही की नाही, ही डिफिशियन्सी असते. मी तुम्हाला खरंच सांगतो, मुलांना तुम्ही नको ते देत असता आणि मुलांचं आरोग्य बिघडत असतं. तर हे 2 वेळा, मग 2 वेळा जर दूध पित असतील की नाही, तर सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा दुधातनं द्या. असं आपण हे हलवून देतो की नाही बोर्नव्हिटा वगैरे, तर तसं हलवून दिलं तर कोमट दुधातनं द्यायचं. लक्षात आलं? किंवा आपण जो शेक करतो की नाही, तसा शेक सुद्धा चालतो. पाण्यातनं सुद्धा चालतं. लक्षात आलं काय? अशा पद्धतीने हे जर 240 एम-एल ह्याच्यातनं द्यायचं आणि 2 वेळा दिलं, तर तुम्हाला वेल बॅलन्समध्ये सगळे इन्ग्रीडियंट्स त्याच्यामध्ये जात असतात. कॅल्शियम कॅसिनेटचं मी तुम्हाला सांगितलं एवढे व्हिटॅमिन्स, मिनरल कशातनं मिळतात, तर हे आपल्याला नाही मिळू शकत. आणि मग काय होतं असते मुलांचं आरोग्य, IQ वाढणे सगळीकडे त्याचा ते उपयोग झालेला दिसतो. आता मी तुम्हाला एक इथं मिथ सांगणार आहे. काय? की आपण एव्हरेज बघा लोकांना माहिती नसतं. हे बोर्नव्हिटा वगैरे तुम्ही देता की नाही, तर त्या बोर्नव्हिटामध्ये किती आपल्याला म्हणजे कंपनी जाहिराती करत असते किंवा काय आणि त्याला आपण हे करतो. तर हे बोर्नव्हिटा जे आहे की नाही, तर ते कुठली हेल्थ कंपनी नाही आहे. हेल्थ रिलेटेड काम करणारी कंपनी नाही आहे. तर ती चॉकलेट तयार करणारी कंपनी आहे. लक्षात आलं? ते हेल्थ ड्रिंक नाही आहे. बोर्नव्हिटा हे हेल्थ ड्रिंक नाही आहे. आणि त्याच्यावर तुम्ही त्या बॉटल घ्या, त्याच्यावरती बघा ॲक्टिव्ह ब्रेन, स्ट्रॉंग मसल, स्ट्रॉंग बोन्स आणि इम्युनिटी त्याच्यावरती लिहिलेलं आहे. म्हणजे किती त्या जाहिराती केल्या जातात. ॲक्टिव्ह ब्रेन त्याच्यामध्ये काय ओमेगा 3 आहे, बोर्नव्हिटामध्ये नाही आहे. मग ब्रेन ॲक्टिव्ह होण्यासाठी तुम्हाला ओमेगा 3 लागतं. त्याच्यामध्ये त्याचं काय काहीच हे नाही आहे. मसल स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, प्रोटीन लागतं. त्याच्यात प्रोटीन नाही आहे बोर्नव्हिटामध्ये. बोन स्ट्रॉंग होण्यासाठी कॅल्शियम लागतं.
त्या बोरंटामध्ये कॅल्शियम नाही आहे आणि इम्युनिटी वाढवायला तुम्हाला त्याच्यात काय इम्युनिटी हा शब्द त्याच्यात घातला गेला एक कोरोनापासनं लक्षात आलं आणि त्याच्यामध्ये कुठला इन्ग्रेडियंट इम्युनिटी वाढवण्यासाठी नाही आहे. तर आपण या जाहिरातींना काय पडत असतो, बळी पडत असतो आणि आपण ते मुलांना फार हेल्दी त्याच्यावर निम्म्याच्या वर साखर आहे. लक्षात आलं? आणि आपण ते मुलांना लागतं चवीला, लक्षात आलं छान लागतं किंवा काय वगैरे आणि म्हणून हे आपण देत असतो. तर त्याच्याऐवजी तुम्ही हे जर आपल्याला कसं असतं या जाहिराती हॅमरिंग किती असतं बघा या जाहिरातींचं आणि मग त्या जाहिरातीला आपण पण बळी पडतो, मुलं पण बळी पडतात. ते असं दिसतं ना चॉकलेट दाखवतात बघा ते मुलांच्या जाहिराती असतात आणि मग काय होतं ते आपणच आणतो आपल्या नातू-नातवंडांसाठी आणि मग काय करतो हे नको असलेलं त्यांच्या पोटात जातं. त्याच्यामध्ये एक ह्याच्यामध्ये केलं तर निम्म्याच्या वर त्याच्यामध्ये साखर असते आणि मग काय होतं त्याला ते आपण खातो आणि मग त्यांना चॉकलेट फ्लेवरचं असतं, आवडतं मुलांना चॉकलेट फ्लेवर आणि ते आपण देत असतो. तर हे डायनो शेक आपण मला इथं ते का मी उल्लेख केला, की इकडं आपण हे देतो की नाही हेल्दी ते हेल्थ रिलेटेड ते हेल्थ ड्रिंक नाही आहे. ती चॉकलेट तयार करणारी कंपनी आहे. लक्षात आलं? तर हे डायनो शेक जर तुम्ही दिला मी तुम्हाला पक्कं सांगतो पक्कं. कुणाकुणाला मुलांना तुम्ही आनंदाने नेता काय मुलांना डॉक्टरांच्याकडं, पेडियाट्रिशियन डॉक्टरांच्याकडं? कोणी नेत नसतं बघा आणि मुलांचं आरोग्य बिघडलं की ह्या आज्यांना तर फार हे होतंय. आज्यांचं फार नातवांच्यावरती प्रेम असतं. असतंय की नाही आजी लोकं? कोण-कोण आहे बघा, आईचं पण असतं. लक्षात आलं? आणि मुलांना काय नातू-नातवंडांना काय झालं की नाही आपल्याला नको वाटत असतं. सर्दी, अमुक-तमुक वगैरे. तर ही त्यांची इम्युनिटी वाढणार आहे, वाढ चांगली होणार आहे. हे मग सगळ्यात मग 80% आपण सांगतो की नाही आहाराचा रोल आहे, पोषक तत्वांचा रोल आहे. आणि मग हे तिथं वेल बॅलन्समध्ये मी केवढे तुम्हाला पाढे वाचल्यासारखं वाचलं की नाही, हे विटॅमिन्स किती मायक्रो मिलीग्राममध्ये वगैरे सगळं पोटॅशियम, आयोडीन सगळं आयर्न, कॅल्शियम हे सगळं व्हिटॅमिन्स, मिनरल्स लक्षात आलं हे कमी प्रमाणात लागतात. पण हे जर नसले तर तुम्हाला आरोग्य बिघडणार आहे आणि त्याच्यामधलं मेन जे आहे की नाही प्रोटीन जे असतं किंवा काय, तर प्रोटीनचा फार मोठा रोल असतो वय वाढत असताना. आपलं जे बाळाच्या आईच्या गर्भामध्ये बाळ वाढतं की नाही, प्रोटीन आणि फॅटमुळं. लक्षात आलं? आणि मग हे रोज जर आपण हे प्रोटीन, बाकीचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स जर दिले, तर मुलं आजारी पडणार नाहीत. लक्षात आलं? त्यांची इम्युनिटी वाढेल आणि मस्त त्यांचा आयक्यू सुद्धा वाढेल. तर कोण-कोण मुलांच्यावर प्रेम करतंय? तर परत एकदा डायलॉग जो बीबी से करे प्यार वो प्रेस्टीज से कैसे करे इनकार, जो बच्चों से करे प्यार वो डायनो शेक से कैसे करे इनकार. कोणी इन्कार करू नका. आजपासूनच चालू करा. ओके मॅडम? चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण शेटे सरांसाठी. रिअल मी तुम्हाला सांगू काय? आज्या ज्यादा कोणावर प्रेम करतात माहितीये का? पोरांच्या पेक्षा नातवावर. माझा फोन